Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So in yesterday's class we have seen the postulates of valence bond theory. Valence bond theory चे postulates आपण डिस्कस केलेत. त्या postulates मध्ये काय काय पाहिलं होतं बघा. मेन थीम, the interaction between central metal and ligand, covalent coordinate, म्हणजे सेंट्रल मेटल आणि लिगँड मधला जो बॉन्ड असतो तो कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. ठीक आहे ना. सेंट्रल मेटल काय करतो, ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ व्हॅकंट ऑर्बिटल्स क्रिएट करतो. ते व्हॅकंट ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन मध्ये जातात आणि परत हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात, ते देखील व्हॅकंट असतात. सेंट्रल मेटलचा व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल, लिगँडचा फील्ड ऑर्बिटल त्यांच्यात ओव्हरलॅप होतो आणि तिथून काय तयार होतो, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. ठीक आहे ना. त्यानंतर आपण पाहिलं होतं टू टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस, इनर ऑर्बिटल, आउटर ऑर्बिटल. इनर शेलचा डी ऑर्बिटल आला, इनर ऑर्बिटल म्हणतात. बाहेरच्या शेलचा आला, आउटर ऑर्बिटल म्हणतात. मॅग्नेटिक नेचर कसं प्रेडिक्ट करायचं, जर समजा कमीत कमी एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर पॅरामॅग्नेटिक, नसेल तर डायामॅग्नेटिक. आणि परत एक महत्त्वाचं पॉस्ट्युलेट्स कोणतं, हायब्रिडायझेशन आणि जॉमेट्रीचं कनेक्शन. ठीक आहे ना, एक टेबल तयार केलेला. इनर ऑर्बिटल आणि आउटर ऑर्बिटलचं टेन्शन घेऊ नका. जेव्हा आपण आजपासून त्याचे ॲप्लिकेशन स्टडी करणार आहोत तेव्हा तुम्हाला एकदम इझिली समजून जाईल की इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणजे काय, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणजे काय. चला तर सुरुवात करतोय ॲप्लिकेशन्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेरीला. तर इथं आपण बरेच एक्झाम्पल स्टडी करणार आहोत. ठीक आहे ना, बरेच एक्झाम्पल्स. सुरुवात करतोय NCERT एक्झाम्पल्स पासून. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस ऑफ कोबाल्ट +3 विथ वीक फील्ड लिगँड, म्हणजे कोबाल्ट +3चा कोणताही कॉम्प्लेक्स असू द्या, ऑक्टाहेड्रल वीक फील्ड लिगँड बरोबरचा. आता ऑक्टाहेड्रल कसं ओळखायचं असतं मी सांगितलं. कोऑर्डिनेशन नंबर किती असावा, 6 असावा. कोऑर्डिनेशन नंबर 6 असावा. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स होण्यासाठी कोऑर्डिनेशन नंबर किती रे, 6. बघा तुम्ही या एक्झाम्पल्स मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 6 येतो, 6 येतो. आणि लिगँड बघा वीक फील्ड. आपण सुरुवातीला वीक फील्ड स्टडी करूयात, त्यानंतर स्ट्रॉंग फील्ड. ठीक आहे ना. बघा आता सुरुवात कशी करायची, पॉइंट वाईज. पहिला पॉइंट बघा, सेंट्रल मेटलकडे जायचं. सेंट्रल मेटलकडे जायचं. कोण आहे, कोबाल्ट आहे. कोबाल्टचं व्हॅलेन्स शेल कॉन्फिगरेशन लिहायचं. कोबाल्टचं व्हॅलेन्स शेल कॉन्फिगरेशन लिहायचं. सांगा कोबाल्टचं व्हॅलेन्स शेल कॉन्फिगरेशन 3d7 4s2, 3d7 4s2. मान्य आहे. आता सेंट्रल मेटलचंच कॉन्फिगरेशन लिहायचं विथ इट्स ऑक्सिडेशन स्टेट. बघा रे, या कॉम्प्लेक्स मध्ये काढा किंवा या कॉम्प्लेक्स मध्ये काढा, कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट येते +3. कोबाल्ट +3, कोबाल्ट +3चं कॉन्फिगरेशन होईल आता 3d6 4s0, 3d6 4s0. ठीक आहे ना. आता बघा दुसरा पॉइंट. हे जे तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं याला बॉक्स डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करायचंय. इन द अब्सेन्स ऑफ लिगँड, in the absence of ligand, in the absence of ligand, लिगँडच्या absence मध्ये, लिगँडच्या absence मध्ये सेंट्रल मेटलचे इलेक्ट्रॉन्स दाखवतोय आपण. बघा हा 3D चे 5 ऑर्बिटल्स असतात. एक 2-3 एक्झाम्पल थोडेसे केअरफुली लक्षात घ्या, बाकी तुम्हाला नंतर इझिली लक्षात येऊन जाईल. हे 3D, हे 4s आणि पुढे 4p, 3d 4s 4p. 3d6 6 इलेक्ट्रॉन्स दाखवायचे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. 3d मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स, 4s0 4p0. मान्य, मान्य. या 4pच्या पुढे आणखी काहीतरी असणार आहे. काय असेल, 4d पण असेल. 4d ते पण काढावं लागेल. हे 4d. हे झालं इन द अब्सेन्स ऑफ लिगँड. आता बघायचं लिगँड कसा आहे. लिगँड आहे वीक फील्ड. बघा रे, जसं CFT मध्ये D4, D5, D6 आणि D7. आठवा थोडंसं, मी परत सांगितलं होतं तुम्हाला
D4, D5, D6 आणि D7 इथंच हाय स्पिन लो स्पिन कन्सेप्ट लागू होतो. का तर इथंच लिगॅन्ड त्याचं काम करत असतो. स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आणि वीक फील्ड लिगॅन्डचा विचार या 4 केसेसमध्ये कंपल्सरीली करावा लागतो. आता आपली केस आहे D6 म्हणजे याच्यापैकीच आहे, मला लिगॅन्ड नक्कीच विचारात घ्यावे लागतात. बघा आता इन द प्रेझेन्स ऑफ लिगॅन्ड, इन द प्रेझेन्स ऑफ लिगॅन्ड, इन द प्रेझेन्स ऑफ. आता लिगॅन्ड मी हेडिंग बघा काय टाकली, कोणता लिगॅन्ड आहे आपला, मी सुरुवातच केली आहे वीक फील्ड पासून. एक्झाम्पल बघा वीक फील्ड लिगॅन्ड आहेत. इन द प्रेझेन्स ऑफ वीक फील्ड लिगॅन्ड, स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड काय करत असतो, सेंट्रल मेटलच्या इलेक्ट्रॉनला पेअर करतो. स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड सेंट्रल मेटलच्या इलेक्ट्रॉनला पेअर अप करतो. वीक फील्ड लिगॅन्ड सेंट्रल मेटलच्या इलेक्ट्रॉनला काहीच धक्का लावत नाही. जर वीक फील्ड लिगॅन्ड असेल, सेंट्रल मेटलचे इलेक्ट्रॉन्स जसेच्या तसे तुम्हाला लिहायचे, काहीच त्याच्यात बदल करायचा नाही. लिहितोय मी इथं, नो चेंज, नो चेंज इन, नो चेंज इन इलेक्ट्रॉन अरेंजमेंट. वीक फील्ड लिगॅन्ड असेल, इलेक्ट्रॉनच्या अरेंजमेंटमध्ये काहीच फरक करायचा नाही. ठीक आहे ना, ओके. आता बघा, आता बघा, हे तर मला सांगितलं काहीच याच्यात बदल करायचा नाही. हे 3D तसंच्या तसं ठेवा, इलेक्ट्रॉन्समध्ये काहीच फरक करू नका. हे 3D 6 ॲज सच लिहायचे तुम्हाला, कारण लिगॅन्ड कसं आहे, वीक फील्ड आहे. जर स्ट्रॉंग फील्ड असता तर मग आपण पेअरिंग केली असती. ठीक आहे ना. हा 4s तसाच्या तसा लिहायचा, हे तर रिकामच आहे काय. 4s 4p 4p आणि आता जातोय 4D कडे, हे शेवटचं, हे 4D. आता पहा, पॉस्ट्युलेट मध्ये गोष्ट सांगितली होती, सेंट्रल मेटल मेक्स अवेलेबल ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ व्हॅकंट ऑर्बिटल्स. मला सांगा कोबाल्टला या कॉम्प्लेक्सेस मध्ये किती कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायचे? कोऑर्डिनेशन नंबर 6 असल्यामुळे 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायचे. 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायचे, याचा अर्थ 6 व्हॅकंट ऑर्बिटल्स लागतील. 6 व्हॅकंट ऑर्बिटल्स लागतील. आता लिगॅन्ड वीक फील्ड असल्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स बदलणार नाहीयेत, म्हणजे यांची पेअरिंग वगैरे होणार नाहीये. म्हणजे मला या 3D मधला एकही ऑर्बिटल व्हॅकंट अवेलेबल होणार नाहीये. लक्षात घ्या, वीक फील्ड लिगॅन्ड असल्यामुळे या 3D चे इलेक्ट्रॉन अनडिस्टर्ब्ड राहतील. या 3D मधला एकही ऑर्बिटल मला कोऑर्डिनेट बॉन्डसाठी अवेलेबल नसणार आहे. मग मला 6 व्हॅकंट ऑर्बिटल्स पाहिजेत. कसं काय रे? कारण कोऑर्डिनेशन नंबर्स आहे, जेवढा कोऑर्डिनेशन नंबर असेल तेवढे व्हॅकंट ऑर्बिटल्स तुम्हाला हायब्रिडायझेशन मध्ये गृहीत धरावे लागतात. तुम्हाला 6 पाहिजेत. आता मधलं तर 3D वापरलं जाऊ शकणार नाहीये, मग 6 कसे मिळतील सर? बघ रे बेटा, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा आणि हा 6वा. ठीक आहे ना. हे 6 व्हॅकंट ऑर्बिटल्स आपल्याला मिळणार आहेत बेटा. हे 6 व्हॅकंट ऑर्बिटल्स मिळल्यामुळं पुढचा पॉइंट लिहितोय, हायब्रिडायझेशन कोणतं असेल? हायब्रिडायझेशन कोणतं असेल? बघा रे, एसचा 1 आला, पी चे 3 आले आणि डी चे 2 आले. sp3d2 हायब्रिडायझेशन, sp3d2 हायब्रिडायझेशन किती सोपं आहे बघा. sp3d2 हायब्रिडायझेशन. आता जो डी ऑर्बिटल आला तो इनर शेलचा आला का आउटर शेलचा आला? इनर शेलचा डी आलाय का हायब्रिडायझेशन मध्ये? नाही, बाहेरच्या शेलचा डी आलाय. व्हॅकंट ऑर्बिटल्स इन्व्हॉल्विंग इन हायब्रिडायझेशन, बिकॉज टू फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड. केमिकल बॉन्डिंग मध्ये तुम्ही असं काही पाहिलेलं नाही. इथं तोच वेगळेपण आहे. कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायचा म्हणजे व्हॅकंट ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन मध्ये आले पाहिजेत, तर व्हॅकंटच घेतलेत आपण. आता एखाद्याला वाटेल सर हे 3 आणि हे 3 घेतो, p3d3, नवीन डिस्कवरी करायची नाही बेटा. विदाउट s ऑर्बिटल हायब्रिडायझेशन होत नसतं. विदाउट s ऑर्बिटल हायब्रिडायझेशन होत नसतं मनानं. किंवा सर पीचा 1 घेतो आणि डीचे 5 घेतो, pd5 नाही. अशा काही डिस्कवरीज तुम्हाला करायच्या नाहीत. स्टार्ट विथ s ऑर्बिटल. विदाउट s ऑर्बिटल हायब्रिडायझेशन होत नसतं. कंपल्सरीली s ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये कन्सिडर करावाच लागतो. तर हायब्रिडायझेशन काय झालं? sp3d2 झालं. आता जो डी ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये आला, डी ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये आला
तो आउटर शेलचा आहे, म्हणून मी म्हणणार आहे इट इज आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. इट इज आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. हा आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे. इट इज आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. कळलं का रे आउटर ऑर्बिटल का म्हणतोय आपण? बिकॉज डी ऑर्बिटल पार्टिसिपेटेड इन द हायब्रिडायझेशन बिलॉंग्स टू व्हॅलेन्स शेल, आउटर शेल. ठीक आहे ना. आता मॅग्नेटिक नेचरचा शेवटचा पॉइंट सांगा. चला, मॅग्नेटिक नेचर आपण म्हणलंय कमीत कमी 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असलं की पॅरामॅग्नेटिक. बघा इथं तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 1 2 3 आणि 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे ना. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर 4. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती रे? 4. म्हणजे हा कॉम्प्लेक्स कसा झाला? पॅरामॅग्नेटिक झाला. इट इज पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स. पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स. मॅग्नेटिक मोमेंट पण काढा असा क्वेश्चन असू शकतो. मॅग्नेटिक मोमेंट, मॅग्नेटिक मोमेंट इक्वल्स टू म्यू इक्वल्स टू अंडर रूट n इंटू n प्लस 2. पुट द व्हॅल्यूज. अंडर रूट 4 इंटू 4 प्लस 2. तुम्हाला सांगितलं इफ देर आर n अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स मॅग्नेटिक मोमेंट इज n पॉइंट समथिंग. तर हे ऑलमोस्ट 4.9 च्या जवळपास येईल. करून बघा बोर मॅग्नेटॉन. सेम एक्झाम्पल क्रिस्टल फील्ड थेअरीनं जरी सॉल्व केलं तरी चालतं. कसं सांगतो बघा. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे, इथं करून दाखवतो बघा. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे म्हणजे वरचा सेट कोणता असेल? EG आणि खालचा सेट कोणता असेल? T2G. ठीक आहे ना. D4 D5 D6 आणि D7 तिथं केअरफुली थोडंसं बघायचं असतं. तर हे एक्झाम्पल D6 वालं आहे म्हणजे केअरफुली करायचं आहे मला. ठीक आहे ना. आता बघा 6 इलेक्ट्रॉन्स भरायचे. वीक फील्ड लिगॅंड आलं की हाय स्पिन कॉम्प्लेक्स म्हणतो आपण. 6 कशी भरणार रे? बघ, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा असंच भरणार ना. 6 इलेक्ट्रॉन. आता बघ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बघ 1 2 3 4. इथं पण 4च आलेत. मॅग्नेटिक नेचरचा क्वेश्चन तुम्ही CFTनं सॉल्व करा, VBTनं सॉल्व करा, आन्सर सेम येतं. आन्सर इज सेम. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असेल तर तुम्हाला 2 चॉईस असतात. आयदर यूज VBT और CFT. हां, कोऑर्डिनेशन नंबर 4 असल्यानंतर CFT वापरूच नका. मी तेव्हा पण सांगितलं होतं. कारण कोऑर्डिनेशन नंबर 4 आल्यानंतर फक्त टेट्राहेड्रलच नाही स्क्वेअर प्लेनार पण कॉम्प्लेक्स असतात आणि आपल्या सिलेबसमध्ये स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्सची CFT नाही. कोऑर्डिनेशन नंबर 6 यू कॅन यूज VBT और CFT, नो प्रॉब्लेम. कोऑर्डिनेशन नंबर 4 फक्त VBT वापरा. ठीक आहे का? नोट करा. मग मी याच्या उलटा विचार करतोय आता. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस ऑफ कोबाल्ट +3 विथ स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 2. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस ऑफ कोबाल्ट +3 विथ स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. मगाशी वीक फील्ड लिगॅंड घेतला, आता स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. बघा एक्झाम्पल्स. कोबाल्टचा अमोनिया बरोबरचा कॉम्प्लेक्स आहे, सायनाइड बरोबरचा आहे आणि इथिलीन डायमाइन बरोबरचा आहे. या सगळ्यांचे कोऑर्डिनेशन नंबर 6 आहेत बेटा, चेक करू शकता. ठीक आहे ना. म्हणजे हे सगळे सिमिलर कॉम्प्लेक्सेस आहेत. चला बघा तसाच अप्रोच एक्झॅक्टली. सेंट्रल मेटल कोबाल्ट कॉन्फिगरेशन काय असतं? 3d7 4s2. कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे, 3d6 4s0. मान्य आहे? ओके. इन द अब्सेन्स ऑफ लिगॅंड. लिगॅंडच्या अब्सेन्समध्ये बरोबर असंच राहील. बरोबर आहे? ओके. चला बघा आता पुढे जाऊयात. इन द प्रेझेन्स ऑफ लिगॅंड काय होतं बघू आपण. इन द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. इन द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. आता बघा लिगॅंड स्ट्रॉंग फील्ड आहे. मी परत एकदा सांगतोय D4 D5 D6 आणि D7 या 4 केसेसमध्ये तुम्हाला लिगॅंड्सकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. यांच्या व्यतिरिक्त काही असलं ना D1 D2 D3 किंवा D8 D9 D10 इथं काही टेन्शन घेण्याची गरज नसते. इथं टेन्शन घ्यायचं आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड काय करतो? पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करतो. पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन ऑकर्स. पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन ऑकर्स. सेंट्रल मेटलच्या इलेक्ट्रॉनची काय होईल? पेरिंग होईल. चला बघा आता पेरिंग करूयात आपण. ठीक आहे. पेरिंग
3D 4s 4p 4d 4d हे 3D हे 4s हे 4p आणि हे 4d पेरिंग करायची. बघा 6 इलेक्ट्रॉन्स आहेत माझ्याकडे. पहा मी लिहितोय कसे. पहा इलेक्ट्रॉन्स व्हॅरी करायचे नाहीत. बघा इथं 6 इलेक्ट्रॉन आहेत, इथं पण 6. आता कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे म्हणजे 6 व्हॅकंट ऑर्बिटल्स लागतील बेटा. आता ते 6 व्हॅकंट ऑर्बिटल्स बघा 1 2 3 4 5 6. हायब्रिडायझेशन काय येईल बघा. आता हायब्रिडायझेशन यस सांगा. इकडून सुरुवात करा. डी चे 2 एस चा 1 आणि पी चे 3 D2sp3. मागच्या केसमध्ये काय आलं होतं sp3d2. आता काय D2sp3. ठीक आहे ना. हां इनर ऑर्बिटल का आउटर ऑर्बिटल सांगा. आता विचार करा. मागच्या वेळेस डी बाहेरच्या शेलचा आलता, आता डी कोणत्या शेलचा आलाय मधल्या शेलचा आलाय. म्हणजे हा कॉम्प्लेक्स कसा झाला इनर ऑर्बिटल. कसा झाला इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स मान्य. मॅग्नेटिक नेचर बघा. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत रे. नाही नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. सो डायामॅग्नेटिक. सो डायामॅग्नेटिक. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही म्हणजे हा डायामॅग्नेटिक असेल. मॅग्नेटिक मोमेंट किती रे 0. अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही मॅग्नेटिक मोमेंट 0 होईल. फरक लक्षात घ्या. इनर ऑर्बिटल आणि आउटर ऑर्बिटल क्लिअर झालं का आता सगळ्यांना. मगाचं एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल वाटलं तर बघा एकत्र बघा. मागच्या एक्झाम्पल मध्ये डी ऑर्बिटल आउटर शेलचा आला होता म्हणून मी त्याला आउटर ऑर्बिटल नाव दिलं होतं. आता मधल्या शेलचा आलाय म्हणून इनर ऑर्बिटल. क्लिअर. नोट करा. नेक्स्ट एक्झाम्पल. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस ऑफ आयरन विथ वीक फील्ड लिगॅंड. परत एकदा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस आपण स्टडी करतोय म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती असेल बेटा 6. कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल पण लिगॅंड कसा वीक फील्ड. बघा रे इथं कोऑर्डिनेशन नंबर 6 येतो, इथं पण 6 येतो. लिगॅंड बघा वीक फील्ड फ्लोराइड SCN वीक फील्ड. ठीक आहे ना. NCS स्ट्रॉंग फील्ड असतो. मान्य. ओके चला बघा तसाच अप्रोच एक्झॅक्टली. पॉइंट नंबर 1 सेंट्रल मेटल कोण आहे बघायचं. कोण आहे रे सेंट्रल मेटल आयरन. चला बघा आयरनचं कॉन्फिगरेशन 3d6 4s2 असतं. 3d6 4s2 आयरनचं कॉन्फिगरेशन. ठीक आहे ना. आता या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही आयरनचे ऑक्सिडेशन स्टेट चेक करा. +3 येते +3 Fe+3 Fe+3 3d5 4s0. बघा आता परत तसंच सेंट्रल मेटल किंवा Fe इन द अब्सेन्स ऑफ लिगॅंड. Fe+3 सॉरी Fe+3 इन द अब्सेन्स ऑफ लिगॅंड. लिगॅंडच्या अब्सेन्समध्ये इन द अब्सेन्स ऑफ लिगॅंड. बघा 3D 3D हे 3D हे 3D चे 5 ऑर्बिटल्स. देन 4s चा एकच ऑर्बिटल असेल. त्यानंतर 4p हे 4p आणि त्यानंतर 4d. हे 4d. ठीक आहे. D5 सिस्टीम आहे. मला 5 इलेक्ट्रॉन्स भरायचे आहेत. कसे भरले जातील फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ.
हे ॲब्सेन्स ऑफ लिगॅन्डमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर सारखंच लिगॅन्डच्या ॲब्सेन्समध्ये, ठीक आहे ना. आता इन द प्रेझेन्स ऑफ लिगॅन्ड, आता लिगॅन्ड कसं आहे बघायचं. स्ट्रॉंग फील्ड का वीक फील्ड? वीक फील्ड आहे. मी सांगितलं वीक फील्ड लिगॅन्ड सेंट्रल मेटलच्या इलेक्ट्रॉनला धक्काच लावत नाही. वीक फील्ड लिगॅन्ड, ठीक आहे ना. नो पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, नो पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉन जसे होते तसेच राहतील, ठीक आहे ना. बघा आता हे मला परत एकदा तसंच्या तसं ड्रॉ करायचं आहे. हे 3D, हे 3D, 4s, हे 4s, 4p, 4p, 4d, 4d, ठीक आहे. ॲज सच कारण काही फरकच पडणार नाही. लिगॅन्ड वीक फील्ड असल्यामुळं सेंट्रल मेटलच्या इलेक्ट्रॉनला धक्काच लागणार नाही. आता बघा कॉर्डिनेशन नंबर किती आहे? 6 आहे. कॉर्डिनेशन नंबर 6 असल्यामुळं आयरनला 6 कॉर्डिनेट बॉन्ड तयार करायचे आहेत. त्याला 6 वॅकंट ऑर्बिटलची गरज पडणार आहे. सो 1 2 3 4 5 6. सांगा आता मला बेटा हायब्रिडायझेशन. यस, सांगा हायब्रिडायझेशन काय असेल? यस, एसचा 1, पीचे 3, डीचे 2, sp3d2 काय असेल? sp3d2, ठीक आहे. ओके, त्यानंतर मला सांगायचं आहे इनर ऑर्बिटल का आउटर ऑर्बिटल. कळलंय आता सगळ्यांना? डी बाहेरचा आला का मधला? बाहेरचा आला. हायब्रिडायझेशन मध्ये आलेला डी बघायचा, बाहेरचा आलेला आहे डी. सो आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. हां, तुम्हाला जॉमेट्री पण विचारतात रे. हां, जॉमेट्री मी सुरुवातीला हेडिंग मध्येच लिहायलो. कॉमन सेन्स लावा जरा. कोऑर्डिनेशन नंबर 6 म्हणलं की जॉमेट्री काय असते? ऑक्टॅहेड्रल असते, ठीक आहे ना. ओके, नाहीतर जॉमेट्री काय सर याची म्हणून बसू नका. जॉमेट्री तर एक्झाम्पल पाहिल्या पाहिल्या कळत असते, त्याला व्हॅलेन्स बॉन्ड थेरीची पण गरज नाही, ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स बघा किती आहेत. इथं बघायचं नसतं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. बघा लिगॅन्डच्या प्रेझेन्समध्ये बघायचं. 1 2 3 4 5. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती? 5. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स 5. काढा मॅग्नेटिक मोमेंट, मॅग्नेटिक मोमेंट, मॅग्नेटिक मोमेंट बघा. मॅग्नेटिक मोमेंट फॉर्म्युला बघा. म्यू इक्वल्स टू अंडर रूट n इंटू n+2. पुट द व्हॅल्यू अंडर रूट 5 इंटू 5+2, 5 इंटू 5+2 रूट 35 येतं. आता रूट 35 किती असेल? 5.9च्या जवळपास असेल. 5.9 बोर मॅग्नेटॉन. हा पॅरामॅग्नेटिक का डायमॅग्नेटिक सांगायचं राहिलं. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे पॅरामॅग्नेटिक असेल. पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स, ठीक आहे का. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कधी इथं नाही बघायचे, लिगॅन्डच्या प्रेझेन्समध्ये बघायचे. लक्षात घ्या, ठीक आहे. नोट करा. नेक्स्ट एक्झाम्पल, example number 4. Octahedral complexes of iron again with strong field ligand. लिगॅन्ड मागच्या केसमध्ये वीक फील्ड होता, आता स्ट्रॉंग फील्ड. बघा एक्झाम्पल, ठीक आहे ना. ओके, पहिला पॉईंट बघा. सेंट्रल मेटल Fe, त्याचं कॉन्फिगरेशन 3d6 4s2, Fe+3 3d5 4s0, 3d5 4s0. इन द absence ऑफ लिगॅन्ड बरोबर असंच राहील. d5 सिस्टीम आहे, 5 इलेक्ट्रॉन. आता इन द प्रेझेन्स ऑफ लिगॅन्ड विचार करावा लागेल. बघा Fe+3 इन द प्रेझेन्स ऑफ Fe+3 इन द प्रेझेन्स ऑफ लिगॅन्ड, इन द प्रेझेन्स ऑफ लिगॅन्ड, Fe+3 इन द प्रेझेन्स ऑफ लिगॅन्ड. बघा आता
काय फरक पडेल पाहूयात आपण. मी बॉक्स डायग्राम अगोदर तयार करतोय. 3D हे 3D, हे 4S त्यानंतर 4P, हे 4P, 4D. ठीक आहे. आता बघा लिगॅंड कसा आहे, लिहायचं राहिला. सांगा रे कसा आहे लिगॅंड. सायनाइड, हे ऑक्स, ऑल्चिलेटिंग लिगॅंड सर, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड सांगितले. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंडच्या प्रेझेन्समध्ये पेरिंग होत असते बेटा, ऑलवेज नाही हा. हे परत परत सांगायलो मी. D4, D5, D6 आणि D7 इथंच जास्त विचार करायचा आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आणि वीक फील्ड लिगॅंडचा जो इफेक्ट असतो तो D4, D5, D6 आणि D7 मध्ये होत असतो. आपण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स सुरुवातीला चर्चा करतोय. मी ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये हे एक्सप्लेन करतोय. ठीक आहे ना. ओके. बघा आपली सिस्टीम आहे D5 म्हणजे इथे इफेक्ट होणार आहे. पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन ऑकर्स, पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन ऑकर्स. ठीक आहे. आता बघा 5 इलेक्ट्रॉन भरायचे. कसे भरायचे, 2, हे 2 आणि इथं 1. पेरिंग झाली. आता कोऑर्डिनेशन नंबर 6 मला व्हॅकंट ऑर्बिटल टोटल लागणार आहे 6. पहा 1 2 3 4 5 6. सांगा हायब्रिडायझेशन. यस सांगा हायब्रिडायझेशन. D2sp3, मधला डी आला का बाहेरचा डी आला हायब्रिडायझेशन मध्ये. बघा हे 4s 4p हे चौथं शेल आहे, हे तिसरं शेल आहे. मधला डी आला म्हणजे इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. कसा, इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. इट इज इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. मान्य. ओके. आता मला सांगायचंय पॅरामॅग्नेटिक और डायामॅग्नेटिक. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत ते बघा. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कमीत कमी 1 लागतो आपल्या. बघा इथं किती, 1 आहे. लिगॅंडच्या प्रेझेन्समध्ये बघायचा 1 आहे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत, 1 आहेत. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 1. सो इम्प्लाइज दिस इज पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स. कसा आहे रे, पॅरामॅग्नेटिक आहे. ठीक आहे. ओके. मॅग्नेटिक मोमेंट म्यू इक्वल्स टू √n into n plus 2. n into n plus 2. Put here 1, you will get 1.73 बोर मॅग्नेटॉन. एखाद्या स्टुडंटनं असं आतापर्यंत काही कन्क्लुजन काढलेलं असावं मे बी. सर किती सोपं आहे हो, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आलं की D2sp3 आणि वीक फील्ड लिगॅंड आलं की sp3d2. नसतंय तसं, नसतंय तसं. ठीक आहे ना. किंवा सर किती सोपं आहे हो, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आलं की डायमॅग्नेटिक आणि वीक फील्ड लिगॅंड आलं की पॅरामॅग्नेटिक. मगाशी झालं तसं, इथं झालं का बघ बरं. लिगॅंड स्ट्रॉंग फील्ड आहे तरी देखील कॉम्प्लेक्स कसं आहे, पॅरामॅग्नेटिक आहे. म्हणून तर मी म्हणलं होतं कालच्या लेक्चरमध्ये ट्रिक नाही आहे. कॉम्प्लेक्सेसमध्ये हायब्रिडायझेशनला ट्रिक नाही, कारण एक्झाम्पल टू एक्झाम्पल व्हरायटी पाहायला मिळते, म्हणून ट्रिक नाही आहे. ठीक आहे ना. सगळे एक्झाम्पल्स मला अगोदर व्यवस्थित सांगू द्यात, मग शेवटी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही फक्त काय काय लक्षात ठेवायचं तेवढं सांगणार आहे. मग सर तेच अगोदर सांगा की नाही बेटा, तशी मजा येत नसते. ठीक आहे ना. सगळे एक्झाम्पल होऊ द्यात, शेवटी मी सांगणारच आहे की बाबा काय काय गोष्टी लक्षात ठेवलं की हायब्रिडायझेशनचा कुठलाही क्वेश्चन 5 सेकंदात सॉल्व्ह होईल. पाहूयात, नोट करा. पहा पुढचं एक्झाम्पल, लक्ष द्या व्यवस्थित. आता ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स ऑफ निकेल विथ वीक फील्ड लिगॅंड और स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. यस, लिगॅंड कोणता आहे मॅटर करत नाही. प्रूव्ह करून दाखवणार आहे मी इथं लिगॅंडचं महत्त्व कसं काय नसेल ते. बघा हे एक्झाम्पल बघा. NiH2O6 वॉटर लिगॅंड आहे, वीक फील्ड असतो. NiNH36
स्ट्रॉंग फील्ड असतो NH3, इन स्ट्रॉंग फील्ड असतो. या सगळ्या कॉम्प्लेक्समध्ये लिगॅंड सारखे नाही आहेत. इथं वीक फील्ड आहे, या दोघांमध्ये स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहेत. स्टिल दे आर हॅव्हिंग सेम हायब्रिडायझेशन. तरी देखील त्यांचं हायब्रिडायझेशन सेम येतं. मी प्रूव्ह करून दाखवतोय. बघा रे सगळेजण व्यवस्थित. तसाच अप्रोच एक्झॅक्टली. फर्स्ट सेंट्रल मेटलकडे जा. सेंट्रल मेटल, सेंट्रल मेटल कोण? निकेल. आता निकेलचं कॉन्फिगरेशन असतं बघा 3d8 4s2. 3d8 4s2. मी जेवढे कॉम्प्लेक्सेस लिहिलेत तिथं निकेलची ऑक्सिडेशन स्टेट काढा, ती येईल +2. निकेल +2 3d8 4s0. 3d8 4s0. ठीक आहे. आता बघा इन द अब्सेन्स ऑफ लिगॅंड, in the absence of ligand, in the absence of ligand, in the absence of ligand. ठीक आहे. बॉक्स डायग्राम मला काढायची आहे. बघा आता बॉक्स डायग्राम काढतोय मी. 3d 4s आणि 4p, 3d 4s आणि 4p मध्ये इलेक्ट्रॉन्स मला हे फिलअप करायचे आहेत. पहा इन द अब्सेन्स ऑफ लिगॅंड. हे 3d, 3d, हे 3d, हे 4s, 4s, हे 4p आणि परत 4d. ठीक आहे. 4p. ठीक आहे. बघा 3d 4s 4p 4d. मला इलेक्ट्रॉन्स भरायचे आहेत किती बघा. ऑक्सिडेशन स्टेट वाला सेंट्रल मेटल धरायचा असतो. हे नाही. 3d8 8 इलेक्ट्रॉन. बघा पहिला, दुसरा, ॲटॉमिक स्ट्रक्चर सारखं इन द अब्सेन्स ऑफ लिगॅंड तर तुम्ही बिंदासपणे लिहू शकता. 5 झाले, 6, 7 आणि हे 8. हे झालं 3d8. मान्य आहे. आता बघा इन द प्रेझेन्स ऑफ लिगॅंड, इन द प्रेझेन्स ऑफ लिगॅंड, इन द प्रेझेन्स ऑफ लिगॅंड, इन द प्रेझेन्स ऑफ लिगॅंड. आता मला सांगायचं तुम्ही लिगॅंड कसा आहे, स्ट्रॉंग फील्ड आहे का वीक फील्ड आहे? एनी लिगॅंड. कस काय असं म्हणालो सर, कस काय असं म्हणालो? मी इथं लिहितोय फक्त इन द प्रेझेन्स ऑफ लिगॅंड. बघा आता बघा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. व्हॅकंट ऑर्बिटल किती पाहिजेत मला? 6. समजा मी म्हणलं की बाबा स्ट्रॉंग फील्डच्या लिगॅंडच्या प्रेझेन्समध्ये पेरिंग झाली, ही इलेक्ट्रॉनची मला पेरिंग करावी लागेल. बघा कसं राहील. जर पेरिंग झाली तर कसं होईल? पेरिंग झाली तर म्हणायलो मी. हे बघ रे 1 2 3 4 5 6 7 8 पेरिंग जर केली मी तर हे 3d8 असं लिहिलं मी आफ्टर पेरिंग. आणि हे पुढचं 4s तसंच राहील, हे 4p तसंच राहील आणि 4d पण तसंच राहील. आता बघा डी ऑर्बिटल जेव्हा हायब्रिडायझेशन मध्ये येतील ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये, लक्षात ठेवा असं जमत नाही. एखादा स्टुडंट म्हणेल सर एक हे घ्या, हे दुसरं घ्या, तिसरं घ्या, चौथं घ्या, पाचवं घ्या, 6वं घ्या. सर म्हणून टाका की ओ D, S, P, 3D. नसतं रे, असलं हायब्रिडायझेशन नसतं. हायब्रिडायझेशनचा एक फंडामेंटल रूल आहे, तो केमिकल बॉन्डिंगमध्ये तुम्ही मे बी ऐकला असावा. द ऑर्बिटल्स विच आर अंडरगोईंग हायब्रिडायझेशन दे शुड पजेस नियरली सेम एनर्जी. एक 3Dचा आणि एक 4Dचा असं जमत नाही. दोन्हीच्या दोन्ही एकतर 3Dच्या असावे लागतात किंवा दोन्हीच्या दोन्ही 4Dचे असावे लागतात. आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स म्हणलं की 2D तर येणारच आहेत. मग तर एकतर ते आतले येतील दोन्हीच्या दोन्ही किंवा दोन्हीच्या दोन्ही बाहेरचे येतील. असं होत नसतं. एक D आतला आणि एक D बाहेरचा. म्हणजे याच्यात स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड जरी असला आणि वीक फील्ड लिगॅंड जरी असला पेरिंग होत नाही. लक्षात येते का? कारण पेरिंग जरी झाली 2D व्हॅकंट होत नाहीत. 2D व्हॅकंट होत नाही. बघा ना D8 सिस्टीम मी पेरिंग केली आहे, 2D झालेत का व्हॅकंट रे मधले? नाहीच झालेले, नाहीच झालेले. म्हणून याच्यात पेरिंग होणार नाही. कुठलाही लिगॅंड असला, निकेल +2 ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स जर असेल ना, त्यावेळेस मधला D वापरला जाऊच शकत नाही, कारण 2D व्हॅकंट होत नसतात. माझा पॉइंट लक्षात घ्या.
लिगॅंड काही जरी असला तरी निकेल +2च्या ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की मधले डिहायब्रिडायझेशनमध्ये जात नाहीत. माझं म्हणणं तेच आहे बघा, ऐका. D4, D5, D6, D7 या चौघांसाठीच ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये लिहून ठेवा रे सगळेजण कुठतरी. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स D4, D5, D6, D7 ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स जर असेल, इफेक्ट ऑफ स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड अँड वीक फील्ड लिगॅंड ऑकर्स. एवढ्या 4 सिस्टीममध्ये स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आणि वीक फील्ड लिगॅंडचा इफेक्ट होत असतो. मग D1, D2, D3 असू द्यात किंवा D8, D9, D10 असू द्यात, तिथं ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स जर असेल, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड वीक फील्ड लिगॅंड बघण्याची पण गरज नाही. डोळे झाकून आन्सर काढता येतात. 4, 5, 6, 7 मध्ये विचार करावा लागतो. हे D8 आहे, इथं काही विचार करण्याची गरज नाही, कारण लिगॅंड जरी स्ट्रॉंग आला, पेरिंग जरी झाली, 2 डी व्हॅकंट होत नाहीत. आता ते मी इथं थोडंसं वर्डिंग मध्ये लिहितोय, व्यवस्थित लक्ष द्या बघा. इन द प्रेझेन्स ऑफ, इथं म्हणतोय मी एनी लिगॅंड वेदर स्ट्रॉंग फील्ड ऑर वीक फील्ड, एनी लिगॅंड, 2 d orbitals of inner shell do not become vacant. Inner shell do not become vacant. Do not become vacant. So d orbitals of outer shell participates in hybridization. माझा पॉइंट लक्षात घ्या बेटा, जरी लिगॅंड स्ट्रॉंग फील्ड आला ना तरी देखील इथं पेरिंग होत नाही. का होत नाही? कारण पेरिंग जरी झाली 2 डी ऑर्बिटल व्हॅकंट होत नाहीत. मला ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स म्हणजे किती डी व्हॅकंट पाहिजेत? 2 पाहिजेत, 2 डी. कारण माझं हायब्रिडायझेशन D2sp3 होण्याची शक्यता मला चेक करायची असते, तर इथं D2sp3 होऊच शकत नाही, कारण 2 डी व्हॅकंट होत नाहीत. आणि परत मी सांगितलं एक मधला आणि एक बाहेरचा असं पण जमत नाही. मग आता इथं होतं नेमकं काय सर? चला बघा, इथं नेमकं होतं काय ते आता सांगतोय मी. सांगितलंय, इन द प्रेझेन्स ऑफ एनी लिगॅंड 2 d orbitals of inner shell do not become vacant, so d orbitals of outer shell participates in hybridization. या एक्झाम्पल पुरतं बोलायलो मी, ही काही नोट नाहीये, या एक्झाम्पल पुरतं सांगितलंय. मग आता होतं काय ऍक्च्युअली बघा, इथं लिहितोय पॉइंट नंबर 4. हायब्रिडायझेशन दाखवावं लागेल बघा. हे 3D, हे 3D, हे 4s, हे 4p, 4D, 4D. ठीक आहे. हे 3D, हे 4s, हे 4p, हे 4D. D8 सिस्टीम आहे आपल्याकडे. ठीक आहे. ॲज सच काही परिणाम होणार नाही आहे लिगॅंड कोण आहे याचा, कारण पेरिंग जरी झाली 2 डी व्हॅकंट होत नाही. काही स्टुडंट मग आज कर, सर स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आलं तर इथं पेर नाही रे गरज बाबा, कारण तू पेरिंग जरी केली 2 डी व्हॅकंट होत आहेत का? नाही. मी करून दाखवलं ना मगाशी, 2 डी व्हॅकंट होत नाहीत. मग 6 व्हॅकंट ऑर्बिटल कसे मिळवले जातात बघा. 1 2 3 4 5 6. सांगा हायब्रिडायझेशन. sp3d2 हायब्रिडायझेशन, sp3d2 हायब्रिडायझेशन, sp3d2 हायब्रिडायझेशन. सांगा इनर ऑर्बिटल का आउटर ऑर्बिटल? बाहेरचा डी आला ना रे बेटा, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. मान्य आहे सगळ्यांना? ओके. सांगा आता पॅरामॅग्नेटिक का डायमॅग्नेटिक? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बघा किती आहेत? 2 आहेत. 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, आपल्याला कमीत कमी 1 पाहिजे. पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स, पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स, पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स, पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स. ह्याच्यात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत ते बघा.
अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बघा किती आहेत, 2 आहेत. मॅग्नेटिक मोमेंट काढा मग. म्यू इक्वल्स टू √n इंटू n+2 टाका रे इथं व्हॅल्यू. √2 इंटू 2+2 म्हणजे √8. 2.9च्या जवळपास काहीतरी येईल. 2.9 बोर मॅग्नेटॉन. कळते का? बघा रे, हे शेवटचं जे एक्झाम्पल आहे ना, भारी एक्झाम्पल आहे. इथं लिगॅन्ड वीक फील्ड असू द्यात नाही स्ट्रॉंग फील्ड असू द्यात, लिगॅन्डचा इफेक्टच इथं जाणवत नाही. ठीक आहे ना. माझं म्हणणं परत परत तेच आहे बेटा. बघा लक्षात घ्या, तुला लिगॅन्ड स्ट्रॉंग फील्ड आहे का वीक फील्ड आहे याच्याकडे जास्त लक्ष द्यायचंय. D4, D5, D6 आणि D7 हे सिमिलर टू क्रिस्टल फील्ड थिअरी आहे. तिथं पण मी म्हणलं होतं हाय स्पिन आणि लो स्पिन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये मिनिंगफुल फक्त या चौघांसाठी आहे, 4, 5, 6, 7. बाकी कोणासाठी मिनिंगफुल नाही. तू इथं क्रिस्टल फील्ड थेरी वापरून बघ, तुला असाच रिझल्ट मिळेल. चला करून दाखवू का? बघा D8 सिस्टीम आहे. D8 सिस्टीम आहे. इथं हाय स्पिन लो स्पिन काही इथं म्हणजे मॅटर करतच नाहीये. वर असणारे EG मान्य, हे EG वर असेल आणि खाली काय असेल रे? T2G. खाली काय असेल? T2G. इलेक्ट्रॉन आहेत आपल्याकडे 8. कसे भरशील तू? कुठलाही लिगॅन्ड असू दे बघ. इथं पहिला भरशील, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा. सांगा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? 2च आहेत. आपण किती काढलेत? 2च काढलेत. म्हणजे बरोबर अप्रोच केलाय, बरोबर अप्रोच केलेला आहे. आलं का लक्षात? ठीक आहे ना. माझं म्हणणं लक्षात घ्या, इथं जरा डोकं खाजवावं लागतं रे या चौघांसाठी. D4, D5, D6, D7. बाकी कुठं तुम्हाला जास्त विचार करावा लागत नाही. ही D8 सिस्टीम होती. इथं कोणता जरी लिगॅन्ड आला तुझा हायब्रिडायझेशन फिक्स असणार आहे. काय? sp3d2. तर बेटा मी आज 5 एक्झाम्पल सांगितलेले आहेत. ठीक आहे ना. हे सगळे NCERT एक्झाम्पल्स आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आणखी भारी भारी एक्झाम्पल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत आणि मग नंतर मी कन्क्लुडिंग रिमार्क्स सांगणार आहे क्वेश्चन सॉल्विंगमध्ये, जो तुम्हाला हेल्प करेल. व्यवस्थित एकदा रीड करा, तुम्हाला एकदम इझिली समजून जाईल. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.